नमस्कार, मी सर्जेराव साळवे, स्टार इंडिया वन मध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे। तरुणाच्या बॅगमधून लाखो रुपयांचा गांजा हस्तगत। धुळे तालुक्यातील आर्वी शिवारात पोलिसांनी मध्य प्रदेशच्या एका तरुणाला ताब्यात घेतलं। त्याच्या बॅगमधून 2 लाखांचा गांजा पोलिसांनी जप्त केला। हा गांजा इंदोर येथून घेऊन कल्याण येथे पोहोचवण्यात येणार असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले। मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर धुळे तालुक्यातील आर्वी शिवारातील एका हॉटेलच्या पुढे एक तरुण गाडीची वाट पाहत उभा असून त्याच्याकडे काहीतरी संशयास्पद असल्याची माहिती धुळे तालुका पोलिसांना मिळाली। माहितीच्या आधारे पोलिसांनी सुमित खडसिंग ठाकरे राहणार मध्य प्रदेश या तरुणाला ताब्यात घेत त्याच्याकडील बॅगेची तपासणी केली असता त्यात 2 लाख रुपयांचा गांजा आढळून आला। या प्रकरणी पोलिसांनी अधिक चौकशी केली असता हा गांजा इंदोर येथील सौरभ ठाकूर यांच्या मालकीचा असून तो कल्याण येथील एका व्यापाऱ्याला देण्यासाठी घेऊन जात होता असे त्यांनी पोलिसांना सांगितले। त्यानुसार सुमित खडसिंग ठाकरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास पोलीस करत असल्याची माहिती परिवीक्षाधीन पोलीस उपअधीक्षक सागर देशमुख यांनी यावेळी दिली। नमस्कार, मी परिवीक्षाधीन पोलीस उपाधीक्षक सागर देशमुख, धुळे तालुका पोलीस स्टेशन इंचार्ज। मला माझ्या टीमला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारावरती काल दिनांक 11/5/2025 रोजी सायंकाळी 6 वाजता सापळा रचून आम्ही गांजा सदृश्य पदार्थ घेऊन उभा असणाऱ्या आरोपी नामे सुमित खडसिंग ठाकरे वय 20 राहणार मध्य प्रदेश याला ताब्यात घेतले आहे। याच्याकडे आम्हाला जवळपास 9 kg गांजा सदृश्य पदार्थ सापडला आहे। याची सुमारे किंमत 1,96,000 रुपये आहे। तरी माननीय पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे साहेब, ॲडिशनल SP साहेब किशोर काळे आणि SDPO संजय भांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास चालू आहे। हा तपास PSI कृष्णा पाटील हे करत आहेत। धन्यवाद।